आपण उत्तम प्रकारे आपल्या भावाच्या घरी हजर झालेलो आहोत. बघा कसे शेठ लोक, मोठी माणसं. वही वाट लागली का तू जाताना ह्यानीच जा का जा ह्यानी, मी बाईक घेऊन येतो. का मला कंटाळा आला चालून चालून एवढा अरे ट्रॅफिक मध्ये वैताग आला. पुरं दमतात. अरे दम रोहन आणि मी पोचलोत आहे शुभमच्या घरी, पण शुभम नाही आहे आमच्यासोबत. आणि सॉरी गाईज, सगळा काळोख दिसत असेल, पण माझी मोबाईलची चार्जिंग झाली आहे 15% आणि फ्लॅश ऑन नाही होते त्या कारणामुळे. सो व्लॉग थोडा असाच स्टार्ट झाला आहे, त्यासाठी क्षमा असावी. रोहन आतमध्येच ठेव हेल्मेट. हां हेल्मेट आतमध्येच ठेव. चलो, आज अचानक भयानक कसा प्लॅन झाला त्याचं कारण तुम्हाला पुढच्या 1 तासात समजेल. बघा भावाचं घर आहे आपल्या. आता त्या घरात एंट्री सुमडीत करूया, ब्लॉग नाही करायचा घरात. बघा शेठच्या घरी आल्यावर शेठ जरा बिझी आहे, नुसती कामाचे कॉल, बिझनेस कॉल चालू आहे भावाचा आपल्या. ठीक आहे, बिजनेस कॉल अटेंड करने पड़ते, डिटेल्स में थोड़ा बात करना पड़ता है. मूस आहे मूस. एक तर घेऊन जावंच लागेल मला कॉलेजला. घेऊन जावं लागेल. काहीतरी काय आहे मूस? फुलं पण आहे. हां एक वेगळंच आहे. कसं आहे? व्हॅनिलावर गुलाबजाम. हो हो हो. आता लाईट आली ना मेरी बबलू. गाडीचं जुगाड करतो का जरा गाडीचा जुगाड करूया आपण, कारण आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. भाई बोलवीत आल्यावर आपण कुठेतरी जातो. कुठे आपले दोघं भाऊ आणि आपण जेवण झालं की छू आता डायरेक्ट. पण हे ब्लॉगमध्ये टाकायचं की नाही? टाकायचं भाई, आता सगळं टाकलं जाणार, नो टेन्शन. तर आपण आलेलो एरिया असा काहीसा आहे. हा बघा, हा म्हणजे हा पूर्णचा एरिया, पूर्ण कॉलनी आहे ही, एकदम प्रॉपर कॉलनी आहे. आणि आता जेवण झाल्या कारणामुळे आम्ही आलो आहे बाहेर, राऊंड वगैरे मारतो. आणि एक काम आहे त्याच्यासाठी शुभम तिकडे गेला आहे. सो हा मस्त एरिया एकदम. खूप कमी वेळा येणं होतं आमच्या इकडे, त्यामुळे इथे व्लॉग करायचा एवढा आपला संबंध येत नाही. पण आलो आहे तर बोललं तुम्हाला व्लॉग करूनच दाखवू काय आहे. बोरिवली वेस्ट. चलो पब्लिक, बॉईज नाईट आउट. परत आपण बाहेर येणारच एक राऊंड मार. हां परत बाहेर आम्ही येणारच आहे एक राऊंड मारायला, पण रोहनला जरा एकटा ठेवलाय गाडीवर. सोबत कोणतरी येणार आहे, सोबत कोणतरी येणार आहे बोलतो. त्या गोष्टी त्यानंतर तर अशा प्रकारे सॅटरडे नाईट आऊट चालू झालेला आहे आमचा. बदाम शेक. तर आम्ही बोरिवलीमध्ये मचवतोय भावाच्या एरियात. शिडागृह आहे असंच नाईटभर आम्ही एकाकडे आल्यावर हीच कामं करतो. फिरायचं इकडे आल्यावर, कारण हे सुद्धा आपल्या इकडे नाही ना, फक्त मुंबईमध्ये. हे काय रे, नाईट आऊट, नुसता नाईट आऊट. किती वाजले बघा 1:11 झालेत. 1:11 वाजता आपण आहोत बोरिवलीला. अजून थोड्या वेळाने परत येऊ. हां अजून थोड्या वेळाने परत यायचं. ते जेव्हा अजून थोड्या वेळाने परत येऊ तेव्हा मस्तपैकी खायला प्यायला येऊ आपण, असंच नाही येणार. रोहन चला, शिवम शेठने आपल्याला प्रॉमिस केल्याप्रमाणे परत एकदा किती वाजलेत? 2:46. 2:45 वाजता आपली सवारी परत एकदा आपल्या याकडे आणि याच्याकडे वाटचाल करत आहे. 2:45 वाजता रोहन मी काय बोलतो, आणि आपली सगळी गँग आपण फिरायला असं चल ना. पण प्रॉब्लेम आहे की आपल्याला सनराईज बघायला जायचं आहे तर नॅशनल पार्क. ओके, या साईडला सनसेट होतो. या साईडला सनसेट होतो. आम्ही जिकडे चाललो तिकडे सनसेट होतो. आणि सनराईज बघायला जायचं आहे तर नॅशनल पार्कला आपल्या बोरिवली, संजय गांधी नॅशनल
सॉरी संजय गांधी नॅशनल पार्क नॅशनल पार्क. 2:45. सनराईज किती वाजता होता माहिती आहे का? नाही लेट 6:15 होतात. 6:15ला आता सनराईज होतात. आता तिथे तिथे गेलो ना संजय गांधी आणि हे नॅशनल पार्क म्हणजे संजय गांधी उद्यान मराठीत बोलतात. आधी सोडू आपण त्या शॉर्टला बघूया होतो का आपला शॉर्ट. थोडी वर्ष थांबा. थोडी वर्ष थांबा. थोड्या वर्षानंतर इकडनं एक जो ब्रिज जाणार आहे ना हा खरं हा, इकडनं इकडून कोस्टल रोड निघणार. कोस्टल रोड इथे समोर आहे ना हॉटेल ब्रिज इकडनं कोस्टल रोड एंट्री एक्झिट डायरेक्ट कोस्टल रोड मग तिकडनं डायरेक्ट अटल सेतूवरून पनवेल. बस समजला तुम्हाला रोड मॅप. आणि एक दहिसर इथे भाईंदरला ओके. म्हणून हे काम चालू आहे रोड ट्रॅफिक अँड ब्रिजेस डिपार्टमेंट. हा रे हे बघा इकडे काम जोरात चालू आहे. राईडच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. बोरिवलीवरून माणूस डायरेक्ट पनवेलला सुसाट जाऊ शकतो. काहीच नाही असा मोकाट रस्ता भेटणार तेव्हा पण खाली एकदम. काय कोस्टल वे काढला तर अजून काय पाहिजे. कोस्टल वे काढला तर काहीच नाही. सुसू करायची सुसू टाईम. ओंकारचं प्रॉपर बेटर आहे. चल तू जिथे घेऊन जाशील तिथे. काय आता भाईचा एरिया आहे. खाणार आहेत का फक्त भाई बोलतात. चाय कॉफी. ए रोहन काय खायचं का. चहा कॉफीच्या स्टॉलवर आलो आहे आम्ही डायरेक्ट आता. नाईट का चाय पाणी हो गेला आहे. नाईट का चाय पाणी. बॅक टू होम. जास्त प्लॅन नाही वाटतं आता. काय झाले तर बघू. चलो प्लॅनचं खच्चीकरण झालेलं आहे आपल्या. आलोय आपण. चला उद्या सकाळी भेटूया. गुड नाईट. दिवस दुसरा रविवार मस्त की झालं फ्रेश वगैरे. आपण आता शुभमने तिथे लावलंय ना ते तुम्हाला दाखवलं असतं. हे बघा फ्राय मिसळ. पिशवीत नाही घ्यायचं प्लॅस्टिक स्वीट नाही मस्त की डब्यामध्ये. आणि फ्राय मिसळ नावाचा प्रकार आहे. पहिल्यांदाच ऐकतो शुभमने. हा डेपोमध्ये बेस्टच्या डेपोमध्ये विचार करा. बेस्टचा डेपो आहे बोरिवलीला. बेस्टचा एक डेपो आहे. बेस्टच्या डेपोमध्ये भेटते फ्राय मिसळ. सुट्टीच आता आम्ही घ्यायला चाललो. घरापासून जास्त लांब नाही की आपल्या. आलो पण पोचलो पण एवढा जवळ आहे. बघा हा एरिया आहे आणि हा बेस्टचा डेपो आहे. सो ह्या बेस्टच्या डेपोमध्ये भेटते ती मिसळ. आणि खूप लोकांनी व्लॉग वगैरे केले असं मला शुभम सांगत होता की खूप लोक व्लॉग वगैरे करतात. आपल्याला तर काही चान्स नाही भेटणार. इकडे म्हणजे लोक हॉटेलमध्ये जातात आणि आम्ही बेस्टमध्ये येतोय. बेस्टच्या कॅन्टीनला असतं. काय काय ठिकाणाचं महत्त्व तेवढं खूप असतं. हाँ डबल आया और देखो कितना कितना पैसा 2 आया हो. 2 आहे ना. हाँ कितना पाव आएगा. 1 पे 4 क्या 16 पाव आहे. पाव किती होते आपण किती खाणार. आपण आहोत 2, 4, 6 जण आहोत आपण. 3 तरी खाल्ले. हा 3 जरी खाल्ले. किती झाले. आपण 6 जण आहोत. आई बाबा पकडून सगळे 6 जण आपण. 20 पाव दे. हाँ और 4 पाव एक्स्ट्रा देते. वो मसाला मैं आता हूँ थोड़े टाइम में. आ जाओ. टाइम जाएगा थोड़े. 10 मिनिट लागेल. आता हूँ. कितना हुआ. ही कॅन्टीन आहे. बेस्टची कॅन्टीन आहे ही 384. याची. सो एक नंबर आहे. 500 रुपये नॉर्मल. नॉर्मल या बेस्टच्या कॅन्टीनमध्ये नॉर्मल नॉर्मलच राहू दे. आली 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 मिसळ आली. कांदा लिंबू रस्सा. आता घरी जाऊन नुसतं खाव. हा आता ओपन केल्यावर दाखवतो. कारण आपल्यासाठी पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. नावच वेगळे फ्राईड मिसळ. दिला होता काय मजाक करतो. दिला होता काय दादा. मगाशी घेऊन आलेलो मिसळ. दादाच आहे ना.
फ्राईड 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 फ्राईड. हो कसा आहे कारोबार? कारोबार खूप मोठा आहे तसा. एवढा माल टाकला आता काय बस ना, अजून काय पाहिजे? तुला ग्लासचं पण दिलं, आता ग्लास लावायचे अजून हा, इथेच. शुभम भाऊचा नाद नाही केला. आता हे का शुभम भाऊचा सगळं मॅन्युफॅक्चरर आहे. हे असं लावायला डिटेल्स तुम्हाला कमेंट्स मध्ये भेटतील. लपवायला. भावाचं स्वतःच आहे आणि असं अजून सगळं एक मॅन्युफॅक्चर. हा, अजून एक आणि असा स्वतः. ठेवणार असा. हा, म्हणजे फक्त ही मशीन लागते आणणार मग पाठीमागे कार्डबोर्ड लावून टाक ना. एक मस्त नाही सर एरियातच गाळा आहे हा. सन मायकल लावायचं. सगळा मॅन्युफॅक्चरर हे जे ते तुम्हाला दिसतंय सगळ्यात मॅन्युफॅक्चर भाऊ करतो. सगळं सगळं आपलं होईल. सगळं सगळं म्हणजे सगळं डिटेल स्वतः मालक आणि चालक आहे भाऊ. हा, हे ओके. हा त्या दिवशी नवीन घेतला. हा फॅन भाऊसने नवीन घेतला त्या दिवशी कंपनीकडून. कंपनीकडे ग्लासेस फक्त होलसेल मध्ये, बाकी सगळं आपलं स्वतःच बनवायचं आहे. सगळी अरे ह्याची पण ए आहे. टू झेड. अरे अरे एक नंबर. कसं आहे, सगळे नाद कळलेत सगळे. मस्त आहे. हे पण. सगळ्या वस्तू तुम्हाला माफक दरात उपलब्ध होतील. एकदम मॅन्युफॅक्चरिंग रेट आहे एकदम मॅन्युफॅक्चर रेट आहे. बोरिवली, आणि चारको फक्त इथे हे नाही ना आता. आणि हे काय? आसपासचा परिसर कुठला असेल, गोराई वगैरे, तर त्यांसाठी खूप जवळ आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळे हे भावाचे आपल्या नाही, टाकतो नाही. डिस्क्रिप्शन मध्ये. किती साईडला जाऊन आतमध्ये बी जाणार नाही. डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स जाऊन तुम्ही घेऊन यायचं. आता एकदा मोठा व्लॉग करता येईल आपल्याला, करू आपण. आज स्पेशल चिकनचा प्रकार बनणार आहे आणि रोहन बनवतो त्याच्यातला एक प्रकार. आता त्याने मायक्रोवेव्ह प्रीहीटला ठेवला आहे, प्रीहीटला. बाकीचं आपल्याला रोहनच पुढे एक्सप्लेन करेल सगळं. या आई गं. त्याने काहीतरी प्रीहीटसाठी एक भांडं ठेवलं आहे. दादाच्या हातचं दूध. दादाच्या हातचा आज आम्ही चिकन खाणार आहे, कारण दादा आमचा दुबईला होता हा. तेव्हा बनवायचा शिफ्टवर स्वतःचा. आम्ही तेव्हा खायला दुबईला जायचं. असं कसं पॉसिबल आहे? ये इकडे. त्या कारणामुळे आज तो बनवतोय. ते फक्त मिक्स करायला, त्याला मसाला लावून. हे तंदुरी चिकन बनवतो ना, हा, जोरात बोला. तर हे जे आहे ना, हे अप्पर. हे पीस जे फॅट असतं हा, ते काढून घ्यायचं. नंतर मध्ये खाताना आहे ना ते वेगळंच लागतं. तरी पण ते क्लिअर पाहिजे चिकन पूर्ण. ओके. हे आपलं इंडियन जे असतं, जे नॉर्मली आपण कट करून घेतो, हा. त्याच्यामध्ये ते लोक फॅट काढून देणार नाही. नाही आपल्याला क्लीन करून घ्यायचं असतं आणि त्याला टाइम लागतो. अंडरस्टँड, पण व्हॅल्यू आहे. फ्लेवर साठी तर करावं लागतं. मी तर करतो बाबा, किती पण टाइम लागतो. बघा, तो एक्स्ट्रा फॅट जे आहे, चरबी आहे, त्याच्यावरची तो रिमूव्ह करून घेतोय. हे बघ, हे फॅट नाही पण सनीव आहे तो. हा. हा बघ, तो सनीव पण काढायचा. कारण की मग तो शिजला ना की हा, वेगळाच लागतो. वेगळाच लागतो. प्युअर टेस्ट नाही येत प्रॉपर प्युअर त्याचे. चिकनची टेस्ट नाहीये. हा, जर तो सेन्यू जो आहे तो पूर्ण असा चिकनला असा कंटिन्यू आहे, हा. जसा इकडे आहे, दॅट्स फाईन. पण जर असा बाहेर निघालेला आहे तर त्याला तो नाही, तो काढायचा. तो तर काढायचा. काढून घ्यायचा, हा. कारण तो फ्राय मध्ये विचित्र लागणार. ठेवलास आणि जर तू ग्रेव्ही बनवलास त्याची, हा. तर असं पण असतं की त्याच्यामध्ये एक्स्ट्रा फॅट ऍड होतो ग्रेव्ही मध्ये. हा, मग ते तरंग वरती फॅट येतं ना तुम्हाला, तुम्ही तेल बोलता, हा, तर हे असतं. ते मेक शुअर करा की तेल आहे की फॅट आहे. पूर्ण इन डिटेल मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार. आणि एका बाजूला शुभम शेठ ग्रेव्ही चिकन साठी मसाला प्रिपेअर करून घेतात. Yes. त्यासाठी तो कोब. सेम मसाला आहे जो बटर चिकन मध्ये युज होऊ शकतो. हा. त्याच्यामध्ये फक्त काजू टाकून पाणी टाकून शिजवायचं. हा. एक्झॅक्ट सेम मसाला वापरला जातो. असा कांदा, टोमॅटो ऍक्च्युली टोमॅटो कमी आहे त्याच्यात, हा. अजून लागतो नॉर्मली. आणि हा, बटर चिकन साठी हे काहीतरी आहे. हा, फ्रीज मध्ये ठेवायची, नाही तर दादाला पाहिजे तर ठेव. तर एका भाऊसने आपल्या आणलंय दही. भारी. आता रोहनने सगळे इंग्रेडियंट्स ची कोटिंग करायला सुरुवात केली आहे. आता फर्स्ट त्याने
आलं लसूण पेस्ट आलं म्हणजे लसूण पेस्ट आणि ही काश्मीरी लाल नाही, तो तिखट. लाल तिखट काश्मीरी देते. ओके हे लाल तिखट आहे हा. हा हे काश्मीरी आहे. आता टाकलं ते नॉर्मल लाल तिखट आहे आणि आता आपण काश्मीरी लाल तिखट टाकू. एक मिनिट हे काश्मीरी लाल तिखट हवंय अजून नाही 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 नको. बस झालं. हे प्रॉपर असं आता त्याच्यावर कोट करून घ्यायचं. आणि आता ह्याच्यावर दही टाका. ओके याच्यावर दही टाका. नको? हळद पण टाका पण दही पण लागेल. अच्छा, ओके याच्यावर थोडीशी हळद आणि हातावर नंतर हळद देऊ सॉरी नंतर दही. नाही भरपूर झाली. ही हळद टाकली आता. मीठ हा थोडंसं मीठ पाहिजे. येस पण मीठ लास्टला टाकूया, आधी नाही टाकायचं. ते दही दे त्याला. पहिलं दही टाकायचं, दही दे. नाही तर मग दहीला आणि चिकनला पाणी सुटतं आणि मग पाणी पाणी होतं. ते सगळ्यात लास्टला टाकायचं. तेव्हा दही पहिलं पाया खाली आहे तिकडे. आणि त्याला मॅरिनेट होऊन द्यायचं एटलीस्ट 15 मिनिट्स. दूध बदल दूध नाही घालणार नाही का? सॉरी तो काय एकटा खाईल. हे तो बघ आला. मिठाई आहे. हा, पण घे. आता पाहिजे. दही जे आहे टाक तू टाक 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 तू. हे दही याच्यात ठेव नंतर. ते त्याच्यावर मिक्स करून घ्यायचं. त्याच्यावर नाही लागेल अजून. हा हा हा. कोट करून घ्यायचं. थांबव काय. हे बाउल लागतं रे ह्याला नॉर्मली. ओके. असं ते ताटामध्ये जमत नाही. जमत नाही, हा. बघा म्हणजे पण बाउल लागतात मॅरिनेशनसाठी. मॅरिनेशनचा टाकू? मॅरिनेशनसाठी हा सगळा खेळ चालू आहे. हे सगळे प्रयत्न मॅरिनेशन. अरे हे पण घे सगळं. मॅरिनेशन रेडी आहे. ओके मॅरिनेशनसाठी आपण चिकन एक 10 ते 15 मिनटं ठेवणार ना. 10 ते 15 मिनटं मिनिमम 15 मिनटं आपण मॅरिनेट करायला Recommended ठेवू. आहे ओव्हरनाईट. हा रेकमेंडेड रेकमेंडेड. आहे ओव्हरनाईट. आता आम्हाला सुचलं नाही ते काल रात्री, ते आज सकाळी प्लॅन मधलं आहे. सो त्या कारणामुळे आता हे 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेशन करणार आता. गेले कुठं गेला कुठं तो. तर रोहनने मॅरिनेट केलेले सगळे लेग पीसेस आहेत ते काढून घेतलेत आणि आता त्याच्यावर जो रिमेनिंग मसाला आहे तो सगळा त्याच्यावर कोटिंग करतोय तो. कारण आता ते आपल्याला मायक्रोवेव्हमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. त्या कारणामुळे रोहन आधी सगळं हे करून घेऊ दे. हे दादा झालं आता. डायरेक्ट दादा. सो आता आपण हे मायक्रोवेव्हमध्ये सेट करायला ठेवतो टेम्परेचरवर. स्टीलची ठेवली चालते. हे सगळं का नाही मसाला टाकलास त्याच्यावर? हा सगळा मसाला नाही टाकला का विचारतात त्याला. हा दादा. नेक्स्ट टाइमला टाकेल परत. जास्त येते. काय झालं नकोय ते. सो नको आहे, त्याला टाकू शकतो. हा, टाक. आता ह्याच्यातला प्रकार रोहनच बनवतो फक्त. स्टार्ट झालंय बघा. स्टार्टिंगला कांदा सगळं टाकायचं. सगळा टाकायचा आहे. आता भावाचं पण प्रकार आहे. 10 मिनिटं आले. गोड बातमी गोड सुरुवात शुभम भाऊचा. अजून जोपर्यंत 2 दादांची होत नाही तोपर्यंत माझं नाही. असं आहे काय. हा. 2 दादा म्हणजे तो बघा 2 दादा 1 आणि 2 बाहेर येते. तेच पत्ता टाकला पाहिजे. मी कसं लहान आहे अजून फक्त 23 वर्ष. मी 20. बघा 20. 3 वर्ष छोटा आहे ना तेज त्यापेक्षा. 3 वर्ष ना. हा. बस कांदा तेजपत्ता. हॅलो. आता त्याला व्यवस्थित लाल पिवळसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बाजूला कांदा लसूण पेस्ट तयार आहे. हे कांदा लसूण नाही, खोबरं, ओके खोबऱ्याची आहे. कांदा सगळं आलं. ओके सगळं आलं ना. टोमॅटो. ओके कांदा टोमॅटो बटर चिकनची पेस्ट रेडी आहे. सो आता आपण आधी ग्रेव्हीसाठी तयारी करून घेतोय. चिकन इकडून धुवून घेतलंय. चिकन धुवून साफ करून ठेवलेलं आहे. आणि आपला आजचा सेफ आहे शुभम. खाऊ शकता का तुम्ही? कच्चं खाऊ शकता का ते बघा कच्चं खाल्लंय. आहे ना. काय नाही. आता रेकॉर्डिंग स्टार्ट झालेली आहे. आता मसाला टाकायचा. आता मसाला टाकतात कांदा लसूणच्या पेस्ट मध्ये मामी. तोपर्यंत इथे जरा लालसर तांबडासर आणि पिवळसर कलर येऊ द्यायचा आहे. कोकणासारखा. कोकणासारखा. कोकण कोकणात कसं बनवतात? कोकणात कसं बनवतात. कसं? कोकणात म्हणजे भाऊ आम्ही चालेल. म्हणजे आम्ही सगळे कोकणातले आहेत. म्हणून तो बोलतोय कोकणात कसं बनवतात तसं. सगळी पेस्ट टाक Direct टाकू अशी? हो सगळी Mix करून टाकू? हा तशी टाक आणि फिरवत राहा चांगलं. बघा आता हे सगळं कांदा लसूण आलं
सगळ्याची पेस्ट जी आहे टेस्ट ती आपण सगळी पेस्ट टाकून घेतली आहे कांद्याच्या ह्याच्यामध्ये. कटिंग कांदा आणि काय टाकलं होतं आपण, पान टाकलं होतं कसलं तरी, आठवत नाही, तेजपत्ता. सो ते ब्राऊन झालं होतं कांदा आणि तेजपत्ता. त्याच्यावर आता आपण हे मिश्रण टाकलं. मिश्रण म्हणजे ग्रेव्ही टाकली आहे. जेवण बनवता येतं. नाही तुम्ही मदत करतोय फक्त, मला काय नाही बाबा. खाली दिलेल्या प्रोफाईल साठी कृपया संपर्क करावा. अजिबात नको. प्रोफाईल क्रिएटेड बाय पॅरेंट्स. एक्सेप्ट झालेली आहे. चालेल हे खोबरं वगैरे. तर एक स्टेप कम्प्लीट झालेली आपली, पूर्ण झालेली आहे. नाही काढले ते. नाही तर चालतं ना तसं. ग्रेव्ही आपण मस्तपैकी शिजवून घेतली होती, त्याच्यात चिकन ते टाकतो. हलवून घे हलवून घे हलवून घे हलवून घे. हलवून घेऊ. मग खाली चिपकता येते. गॅस फास्ट केला तर तुम्ही खालचं काढ, खालचं उचल. होत आहे अजून कम्प्लीट नाही झालं. त्याला फिरवायचंय, होत आहे, त्याला फ्लिप करायचंय. फ्लिप करायचं. पण फ्लिप करायची वेट करतोय. एकदा फ्लिप झालं का पुन्हा एकदा ठेवायचं. सो त्याच्यासाठी तुला आहे ना हे लागतील, फोक स्पून आहे ना, फोक स्पून. पकडू कसं. हे आता याच्यावर काढून घेतोय रोहन. कारण की ह्याला पाणी सुटलं. ओके, कारण ह्याला पाणी सुटलंय. ह्याला जो आहे पाणी सुटलंय. पुन्हा एक बाजूला आपलं ग्रेव्ही चिकन होतं, एका बाजूला बेक चिकन. आता पुन्हा सेट करायला ठेवतो आपण एक 20 मिनिटं, 20-25 मिनिटं. 10 मिनिटापर्यंत. 10 मिनिटं पण नाही लागणार. पुन्हा एकदा सेट करूया आणि नंतर झाल्यानंतर तुम्हाला बाहेर काढून दाखवूया. आणि हे आता आणि पूर्ण झालेलं आहे आपलं चिकन. तंदुरी चिकन रेडी. आता डायरेक्ट बसायचं जेवायला आणि आस्वाद घ्यायचा आपल्या चिकनचा. आम्ही आहे खाली जरा टाइमच लागतो. आपलं पकड घे. ऑल क्रेडिट गोज टू हिम हिम हिम. आमच्या भावाचा नाद नाहीये, दुबई रिटर्न्स आहे. खाना देखो कैसा बनाता है. चिकन ओके. ग्रेव्ही. चिकन बटर ग्रेव्ही. चिकन साठी सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पॉइंट काजूच नाही त्याच्यात. हा ठीक आहे. पण चिकन आपल्याला काय नाही. ग्रेव्ही चिकन रेडी होईल. आता ते चिकन तर उत्तमरित्या असं आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण आम्ही चाललो आता शॉपिंगला. शॉपिंगला ब्रो. शॉपिंग टाइम बच्चे. नाही राहू दे ना, आता कोणच नाही ना, आपण तिघच आहे. सो आता आम्ही चाललो शॉपिंगला. काय काय घ्यायचंय ते तुम्हाला डायरेक्ट शॉपिंग सेंटरमध्ये गेल्यावरच दाखवतो. जेवण माझ्या अंगावर आलंय. असं वाटतं की झोपावं मस्तपैकी, पण झोपू नाही शकत कारण आपल्याला पुन्हा घरी जायचं आहे शॉपिंग करून झाल्यानंतर. त्या कारणामुळे आपल्याला झोपता नाही येणार. नाही तर आपण झोपलो असतो मस्त. पण जाऊ आधी शॉपिंग करू. आज नवीन जागेवर शॉपिंग करू बोरिवलीमध्ये. रोहनसाठी करायचे, शुभमसाठी, तुम्हारा भाई भी कुछ तो लेगा. सो त्या कारणामुळे शॉपिंग करू आपण. शॉपिंग मजबूत शॉपिंग करू. चला शॉपिंग सेंटरच्या पार्किंगमध्ये आम्ही आलो आहे. आता पार्किंगमध्ये गाडी लावतोय. एकदा गाडी लावली तर आपली शॉपिंग स्टार्ट. शॉपिंग आपण सुरू करू. शॉपिंग वगैरे करू आणि मग घरी जाऊन निघूया आपण आपल्या घरी जायला. रोहन जो आहे तो पार्क करतोय गाडी. भावाला आपल्याला झिपरच पाहिजे. विदाउट झिपर डालता नाही येऊ. नाही भाई, झिपर जॅकेटच बघतो आम्ही. बघा. आणि अजून एक कुठला बोलला, अजून एक कलर आहे ना. ओके. आणि हा एक क्रीम कलर आहे, ऑलिव्ह क्रीम. लाला आपला चेंज करायला गेलाय. बघू आता त्याला आत हे द्यायचं आहे चेंज करायला. बाकी शॉप एक नंबर आहे. जाम आवडला आपल्याला. क्लासी एकदम शॉप आहे. आणि भाऊचे बिझनेस कॉल संपतच नाहीत.
एक नंबर आहे. पॉवर लुक नावाचं शॉप आहे. खूप भारी आहे, खूप भारी म्हणजे एक नंबर आहे. मस्त आहे, मला जाम आवडलं. खूप व्हेरायटी आहेत बॉईजसाठी आणि एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉप आहे. खूप मस्त. स्वतः हे सगळं आपण बाय करूया आणि नेक्स्ट आपलं काम आहे त्याच्यासाठी जाऊया. फायनल लुक आहे भावाचा. हे आपण विचार करतोय बाय करायला. सो मला असं वाटतं की थोडासा एक डार्क शेड गेला पाहिजे. नाही ब्रो, लाईट नाही ब्रो, हे बघ सगळंच लाईट लाईट होतंय. हा आहे ना एकदा दोन घे, एक डार्क घे, एक लाईट. हे बघ मी तुला एक कलर सजेस्ट करू का? लाईट नाही याच्यामध्येच. आता डिसाईड चालू. पब्लिक मला हे खूप आवडलंय. एक नंबर लुक वाटतं ह्याच्यात. घेऊया का आपण? खूप भारी आहे. कलेक्शन हार्ड आहेत, कलेक्शन टॉप क्लास आहेत. असे कलेक्शन आपल्याकडे पण नाही आहेत. एवढं भारी कलेक्शन आहेत. खूप हार्ड आहे. घेऊया आपण पण घेऊया. चलो फायनल झालेलं आहे. फायनली रोहनने सगळं घेतलेलं आहे. बाकी अजून बघतोय तो. क्वालिटी काय भाई. आणि आपण जी सेल करतो आपल्या ह्याचे ब्रँडची, त्याच्यापेक्षा एकदम म्हणजे लेवलची क्वालिटी आपल्यासारखीच. चलो अब भाई लोग आए इंद्रप्रस्थ में शूज़ लेने. शूज़ बोरिवली इंद्रप्रस्थ. वाइट एंड ग्रीन. शॉपिंग फुल जोरों में. क्या बोलते? जोरों में 14 तारीख का शॉपिंग है ब्रो. अरे भाई हम लोग व्लॉग कर रहे हैं. हम लोग किधर एड़े चाले कर रहे हैं. ये देखो अभी भाई शूज़ ट्राई कर रहे हैं. कपड़े का मार्केट घूम लिया, अब शूज़ का मार्केट. एकदम परफेक्ट फिट है रे. नहीं मोटी है, छोटी है. उसका पैर अंदर. रिजेक्ट. ये भी अच्छा है. हाँ ये अच्छा है. ये फिलहाल 18 के पास था. हाँ चलो वो कैंसिल मार दिएला है. अभी नया ये डालेला. हाँ नवीन ट्राई करते हैं. हाँ आपने को कौन सा पसंद आएला पता है क्या? मला हे बघायचं आहे. मला हे घ्यायचं. हाँ मैं तो ले लेना. वो ले ले भाई. तुला ते घ्यायचं ते बघू. भाई इनिशियल टीम आहे ते. नाही मला नाही, पण ते चांगली तुला आवडलाय का? तर तो काढ डायरेक्ट. भाई को पसंद आएला एक, भाई ले रहा है दूसरा. क्या मामा ऐसा कैसा चलता. भावाच्या लग्नाला पण इथूनच घ्यायचे आतमध्ये शूज. अरे तिकडे पण फॉर्मल तिकडे शूज आहे. तो भाई को ये पसंद आया और भाई कुछ और ही ले रहा है. ऐसा कैसा पसंद से हटके कि मांगे करके अभी डाल. देखो दिखा. हाँ ये थोड़ा पसंद आया अभी नया. देखो मिलता है क्या. आना चाहिए. हाँ मैं वही बोल रहा हूँ. इसीलिए बुला रहा था. चलो नया ट्राई होगा क्या. लेफ्टच आहे ना. लेफ्टीचे लावतात. खाली टाक. नुसता काढ घाल. शिवमलाचं म्हटलं तू कामाला लाव आम्हाला. एक मिनिट भाई. बरोबर है. हाँ बरोबर है. बरोबर है. चलो यही पसंद आ गया. दूल्हा परफेक्ट भाई ऐसा दूल्हा पूरा परफेक्ट है. खुश क्या दिखाओ तो खुशी. तो लूज हो जाएगा. लूज हो. अरे शूज भाई टाइट रहता ही. चप्पल पहनते हैं एकदम टाइट हो जाता है, एकदम लूज हो जाता है. वैसा पसंद आ गया. लड़के सॉरी शूज और लड़की दोनों ही. भाई को फ्लिप फ्लॉप पसंद आया. शुभम भाई ऊंचा नाद नाही केला. आया क्या पसंद. ब्रो हाँ चलो डन. नुसती शॉपिंग. बेल्ट घेतला भावाने. मॅचिंग नको का. 100% ना ब्रो. मॅचिंग घेतलाय. फुल शॉपिंग जोरात झाली. आता निघायची वेळ झाली आहे.
अभी मिलते 1-2 महीने बाद 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 ठीक आहे यार दुआ में याद रखा. भावाने काल आम्हाला बोलवलं आणि आम्ही ऐरोलीवरून 1 तासात आलो एका कॉलवर. विचार करा. ओके चलो शॉपिंग वगैरे डन, सगळं झालेलं आहे. आता निघायची वेळ. बाय बाय बोरिवली, बाय बाय पब्लिक. सो ब्लॉग आपण एंड करूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा.